नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबर। भंडारा जिले की 6 बलूतेदार संस्थाओं में से 5 सक्रिय हैं। भंडारा तालुका की एक संस्था के लिए विधायक नरेंद्र भोंडेकर का नाम मतदान हेतु भेजा गया था, लेकिन अंतिम मतदाता सूची में उनका नाम नहीं था। इस पर नाराज भोंडेकर ने बीडीसीसी बैंक में किया बवाल और आरोप लगाया, जानबूझकर मेरा नाम हटाया गया। ये साजिश है। अब ये मामला राजनीतिक रंग ले चुका है। भंडारा तालुक्यातून माझं नाव पाठवण्यात आलं आणि काही दिवसापूर्वी आता मी 2 दिवसापूर्वी मुंबईला होतो. मला आमच्या पदाधिकाऱ्यांचा फोन आला की साहेब तुमचं नावच टाका. तर मी म्हटलं हे काय झालं बा, स्थानिक आमदार आहे, लिगली नाव आला आणि नाव कसं काढलं. त्याची आज दिवसभर मी रात्री आलो ना, आज दिवसभर चौकशी केलं. ते एक त्याच्यात असं लक्षात आलं की जाणून बुजून हा नाव काढण्यात आला. कारण बलुतेदारमध्ये जे कर्ज होतं शासनाकडून 2008 मध्ये हा सगळं कर्ज 1,31,00,000 रुपये जिल्ह्याचे हे माफ झाले. आणि आता जेव्हा मी सगळं अधिकाऱ्यांना बोलवलं, इकडे आपल्याकडे खादी ग्रामोद्योगचे अधिकारी आहेत, DDR आहेत आणि आपल्या बँकेचे पण व्यवस्थापक आहेत. या तिघांकडून मी माहिती घेतलं तर ते तिघांमध्ये ऍक्च्युली ह्या तिघांची सही आहे. कर्ज शासनाचा मिळाला आणि सगळं त्यांनी प्रमाणपत्र दिलं बँकेने 2019ला शासनाला पाठवलं. तेव्हा बलुतेदार संस्थेचे 1,31,00,000 रुपये मिळाले आणि ते पूर्ण नील झाले असं प्रमाणपत्र दिलं, शासनाला पाठवलं. पण जेव्हा पैसे मिळाले तर मग तो रेकॉर्ड अपडेट व्हायला पाहिजे होता कर्जाचा, पण तो अपडेट न करता त्याच्यात स्थगिती दाखवतो. म्हणजे त्यांचा स्टेटमेंट काढला त्यांनी, तर त्याच्यामध्ये पैसे दाखवते. मी त्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं मग हे खोटं आहे का, तुम्ही दिलेलं प्रमाणपत्र जे आहे हे खोटं आहे का. ते म्हणतात नाही खोटं नाही, माझी सही आहे. मग काय चाललं आहे बँकेत, काय घोटाळा चालला. ते बिचारे सोसायटीवाले, ग्रामीण मध्ये काम करणारे जे सोसायटीवाले आहेत, त्या सोसायटीमध्ये त्या सोसायटीवरतीच्या नावावरती कोणाच्या नावावरती 47 लाख, कोणाच्या नावावर 25 लाख, कोणाच्या नावावर 20 लाख असा जो हा घोड ह्या बँकेमध्ये जर चालू असेल तर याचा आम्ही निषेध करतो. हर खबर का अपडेट पाने के लिए बने रहिए न्यूज 24 फास्ट एक्सप्रेस के साथ।